तर भावांनो, हे जे आंबे आपण आणलेत याचा पूर्ण व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की आपण कशा पद्धतीने ह्या आंब्याची लागवड करणार आहे. तर भावांनो, आता आपण असं समजा की आता आपण हे झाड आणलेले आहेत आणि आता इथून पुढं कशा पद्धतीने हे झाडं लागतील हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. तर पूर्ण व्लॉग बघायला विसरायचं नाही भावांनो. तर भावांनो, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली आंबा लागवड चालू आहे. आता हे झाड लागलेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवलं एक झाड की कशा पद्धतीने आम्ही लावलं. तर तुम्ही बघा आता कशा पद्धतीने झाड लावलं जातं. हे इतके सगळे झाडं आपण लावलेले आहेत. तर भावांनो, अशा प्रकारे आपले सगळे झाडं बसून झालेले आहेत. जवळपास 400 ते 450 झाडं बसलेत आणि सगळे झाडं बसून झाल्यावर मला एक व्हिडिओ बनवायचा होता की सगळे झाडं कशा पद्धतीने बसवले हे तुम्हाला दाखवायचं होतं. त्यासाठी एक झाड पाठीमागं ठेवलंय. आता मी तुम्हाला दाखवतो ते झाडं कशा पद्धतीने आम्ही बसवले आणि तुम्हाला ते एक झाड बसून दाखवतो. तर भावांनो, झाडं बसवताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की झाड एका सरळ रेषेत आलं पाहिजे. म्हणजे ते आडवं जरी बघितलं किंवा उभं जरी बघितलं किंवा तिरपं जरी बघितलं तरी ते एका सरळ रेषेमध्ये आपल्याला दिसलं पाहिजे. ही गोष्ट झाड बसवताना लक्षात ठेवायची. आता आपल्या शेतामध्ये जवळपास 400 ते 450 झाडं बसलेत आणि मी तुम्हाला पूर्ण प्लॉट पण दाखवतो की कशा पद्धतीने सगळे झाडं लावलेत. तर दाखवतो तुम्हाला. तर भावांनो, हे तुम्ही बघू शकता. हा पूर्ण प्लॉट इथून ते शेवटपर्यंत या पूर्ण प्लॉटमध्ये आपण सगळे झाडं लावलेत. तुम्ही बघू शकता एका सरळ रेषेमध्ये सगळे झाडं आलेत. कसं जरी बघितलं तरी झाड सरळच दिसलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तर भावांनो, आता मी तुम्हाला मेन गोष्ट दाखवतो की झाड कशा पद्धतीने बसवायचं. माझ्या अवतारावर काय जाऊ नका. सकाळपासून उन्हामध्ये असल्यामुळं चेहरा वगैरे थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो. तर चला बघूयात झाड कसं बसवायचं. तर भावांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची. आधी पहिले काय करायचं, आपल्याला ज्या ठिकाणी खड्डे घ्यायचंय ना त्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायची. म्हणजे खड्ड चुकत नाही, आपली लाईन चुकत नाही. तर आता मी तुम्हाला दाखवतो की खड्ड किती खोल घ्यायचं. तर चला. तर भावांनो, आपलं खड्ड घेऊन झालेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की खड्ड्यामध्ये ना खत टाकायला विसरायचं नाही. म्हणजे विषय काय होतो की तुम्ही डायरेक्ट जर झाड लावलं तर त्या झाडाला उन्नी लागू शकते किंवा काही कीटक लागू शकतात. तर त्यासाठी ना खत टाकायचं. तर खत कोणतं टाकायचं, तर एक दाणेदार टाकायचं, एक लिंबोळी अर्क टाकायचा आणि एक आपलं एक कीटनाशक आहे ते टाकायचं. ते खड्ड्यामध्ये टाकलं की त्या ठिकाणी आपण झाड लावून देऊ. तर चला बघूयात कसं खत टाकायचं. तर भावांनो, हे आपलं केशर आंब्याचं झाड आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी पन्नी आहे ना ही लक्ष करून काढायची. कारण की ही जर तुम्ही तशीच ठेवली ना तर ते झाड सडून जाईल, तर काही उपयोग होणार नाही. तर आधी पहिले हिला फाडून घ्यायचं. तर चला हिला फाडूयात. तर भावांनो, आपण ही पन्नी काढून घेतलेली आहे. आता हे झाड बिनधास्तपणे खड्ड्यामध्ये लावून द्यायचं. लक्षात ठेवायचं, ही लाईन सरळ आली पाहिजे. आणि अशा प्रकारे झाड उभा झालं की त्याच्यावर माती लोटून द्यायची. आणि अजून एक गोष्ट, हा आंबा आहे ना कलम केलेला असतो. हा जो कलम आहे ना भावांनो, हा माती खाली जाऊन द्यायचा नाही. हा जर माती खाली गेला तर तुमचं झाड संपलं. तर याला आधी पहिले वरती ठेवायचं. तर अशा पद्धतीने खड्ड पण बुजून झालंय आणि कलम पण मोकळा राहिलाय. आता फक्त या झाडाला दावून द्यायचं, फिट करून टाकायचं.
तर भावांनो, अशा पद्धतीने आपलं केशर आंब्याचं झाड उभं राहिलेलं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे शेतकरी आहेत ना, युट्यूबवर 100 व्हिडिओ पाहता, काहीच समजत नाही कोणाला. काय करायचं, आपल्या मनाने करायचं, आपल्याला जे वाटतं ते करायचं. काही पण अवघड नाहीये. मी पण हेच केलं. अशा पद्धतीने सगळे झाड उभा केलेत आणि भाई, हा प्रयोग 100% यशस्वी होणार. तुम्ही पण करून बघा. फक्त आपल्याला जे वाटतं ना ते करा.